अगो सावकाश, साडीवर उडत आहे. नळ घेऊन यावा. उय. घे. अगो काय करतस या? जेवढा त्यांच्यासाठी केला होता ना तर सगळा परत फिरला. हे 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 निकारे ना बाहेर टाकून द्यावा, नाहीतर आपलं घर पेटात. अगो पण या झाला कसा? कोणतरी आडव्या इलेला दिसता. गो दे आहे सर. वाढवू येत ना त्याचा सत्यानाश होईल. शोभा, कोण आडवोई लोक कळला ना? माझ्याच दारातून जाऊचा होता. बघ शोभा बघ, ह्याचीच कृपा हा म्हणान मांगरात पडलो. वच्छी, या गावातलो एक माणूस तुझ्या घरातला पाणी पिणार नाही. मी तुझ्या तोंडाक लागान? होय तर लय कामा ना तुमका. कसली कामा? अण्णांचे पाय चाटूची. तोंड बंद कर. तू माका वळखाक नाही मी कोणाचं आहे. काय चुकीचं बोललोय मी? हा खैसून इलास अण्णांकडून ना? घरात येणारा परतूक गेला असशाल ना? या बघ वच्छी, तू मागसून काय काय करतस तर माका सगळं कळता. मी कोणाचा वाईट करणार असलो नाही असं. चांगला कोणा कोणाचा केला ता तरी सांगा. लोकांका कशा कशात अडकवलं असता का माका माहित नाही? मी पुरतं ओळखून असय. शोभा, मी वाड्यासना बाहेर जावक नाही ना, म्हणून ह्या रगून ह्यांका फूस लावल्यानी, हाताशी धरल्यानी, ह्यांका सांगितल्यानी वाडो तुका फळूचो नाही, सोडून जा. कोणासाठी? अण्णासाठी? अरे चेलो नाही हो अण्णाचो. अण्णा कळला ना तर काय करीत माहिती हा? काय कमी करूचो ठेवल्या अण्णान? सांग ना, टाका तुमची साथ हात. बघ, या गावातले देव माझा ऐकतात. माझ्या वाट्यात जाऊ नको. देव तुमचे ऐकतात? मग गावाचा किती भला करूक नाही? सगळ्या अन्नाचा किती भला बघतास? गावातली एका बाजू नि अण्णा एका बाजू. तू माझी ताकद ओळखाक नाही. तुम्ही अजून वच्ची ओळखलाच नाही. भोगलय सगळा म्हणून बोलतोय. जाग्यावर बसाईन. माका जागेवर बसवशाल? अहो मी काय कमी नाही. भारी पडात तुका. माका भारी पडणार? कोण? तुम्ही? तुम्ही आमच्या घरातल्या देवाक बंधन घातलास. देव माझो पण असा नाही, त्या माझ्या साह्याक उभो केलंय तर नाव वच्ची नाही सांगणार. असा मग कर तुझ्या परीन. मी माझ्या परीन करतोय. अण्णाच्या घरात काय आणूचा आण. हो बघता त्या काच उत्तरा देऊची लागतील. सगळी पापा बाहेर पडतील. आई राहून दे गे. चला तुम्ही आज चला. अगो तू गप राहू गो. हे लय बघितलं ह्याच्यासारखे. अगो खूप बघितले अशीत. आता अनुभव सुद्धा येतील. अहो रघु काका, अहो तुम्ही तरी गप राहा. पाया पडते मी तुमच्या. चूक झाली आमची, माफ करा आमका. गो काय करतास काय या? चला घरात तुम्ही. गप राहू गो. चला चला. हो बघता. निल्या काय रे, ताट पिऊचा? हो होय, घे. ताट पिऊ. अण्णा, हम्म. तुझ्या जवळ बसायला सुद्धा हिंमत असायला लागते. लायकी असायला पाहिजे. बरोबर असा सूक लाईक. हा बघ आणि एक. काय रे, कुठे गेला होतास तडमडायला? अहो पायात कोर इली. अहो चालवत सुद्धा नाही. अरे निल्या, अरे जरा सुरी आण रे गरम करून. हे असा बघितलास तर तो गरम सुरो मानेवर फिरवीन. गाळशीत लाळ. अहो नाही हो अण्णानो, सुरी ना ह्याच्यासाठी मागवलं होतं. हा मी भो. हा हो अण्णानो नाव किती घेता हो, उगाच मागे लागेत ना काहीतरी.
कायो म्हणा कायो. हा हे घातले ना कोरी का एकदम बरा होईल बघा. हा अरे आण रे लवकर. केलंस ना गरम. काय हो इतके शांत का? कुमुदिनी तुला खरं सांगतो, आज अण्णांच्या घरी गेल्यावर मला कसं तरी झालं. बरोबर आहे, तुम्हाला कुरडा करायची सवय ना. जीव घुसमटलाच असणार तुमचा. अगं मी खरं सांगतोय, मला तिथे गेल्यावर खूप खूप गुदमरल्यासारखं झालं. चहा देऊ का तुम्हाला? हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. काही नाही येऊ. लग्नात बंदूक चालवली ना, त्याची भीती बसली तुमच्या मनात. अगं तसं नाही. तुला तुला कसं सांगू मला कळत नाहीये. काही सांगू नका तुम्ही. तुम्हाला ना सध्या आरामाची गरज आहे. हे बघ, अण्णांच्या घरावर अपरिचित शक्तींचा वावर आहे. आता तुम्हाला हेही कळायला लागलं का? जाणवतं ना ते. अच्छा, आपल्या घरातलं दारिद्र्य कधी तुम्हाला जाणवलं नाही? हे बघ, मी खरं सांगतोय, अण्णांना आता सांभाळून राहायला हवं. भला माणूस आहे, आपण परके आहोत, पण तरीही सांगेन, अण्णांच्या जीवाला धोका आहे. झालं? आणि आपणही आता 4 हात लांब राहिलेलंच बरं. नाहीतर ते संकट आपल्याही घरावर कधी. झालं तुमचं? तुम्हाला कुठे बाहेर जायचं नाहीये का? अहो मग जा ना. नको त्या गोष्टीत कशाला आपलं डोकं घालता? हे लिंबू पाणी घेवा. पिंता खावायला तर शांत होईल. घ्या. तू काय समजतस गो माका? हाय काय बोलतास या? मग काय वाटला तो रघु माझा वाकडा करीत? मी काय नाही त्याच्या समोर. काय बोलतास या? आत्ता आडवा केलं असतंय त्याका. तुम्ही जरा गप राहा, शांत बसा. माका सांगा, ते कोण असत? असाच तो कोण तो? मी वच्ची असाय वच्ची. तुमच्या हातात काय असा? फक्त प्रयत्न करणं, बरोबर ना? त्याच्या हातात सगळा हा गाव, हा देव असत. आणि गावराटी ज्याच्या हातात असताना त्याका दुखून चलाचा नाही. मग काय करायचा? काय होता तर बघत राहायचा. असा काय म्हटलंय मी? आपण आपल्या करूचा ना ता करायचा, पण डोक्या शांत ठेवून. घाव जय घालूचो तो कसो घालायचो ता बघू खया. ज्याच्यावर घाव घालूचो ना त्याका पण कळता नाही की आपल्यावर घाव झालो तू. इला लक्षात? गो अजून सरिता कसा इला नाही? आत्ता कसा येत ता येत. आपण आपलं घाव घालूक तयार राहाया. हो शोभा, पण अजून इला नाही म्हणजे त्या रघुन त्याचे कान तर भरला नाही ना गो. आहे ता ना रघु काकांपेक्षा तुमका चांगला जमता. घ्या लिंबू पाणी पिवा. काय रे चोंट्या, जमता काय?
आता आता बरा वाटतं हळूहळू. हा हा, होय. टाक वया तुका हा म्हणजे आपला वाईच. वया घे. नको नको आता झोमता वय 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 घे घे घे. नको माती खाल्लंय तू माती खाल्लंय नको. मका ताक नको होता. काय रे रघु काय होतस? ये बाबा ये. ना सावध राहा गोया. काय झाला? कोणापासून सावध राहा ता तरी सांग, म्हणजे त्याचा दिवस भरतील. हा अण्णा तुझ्या घराकडे काय चालला त्या तुका कळायचं नाही. तुका कळताना सगळा दिसता तितक्या सोप्या नसता. त्याच्या मागे काय काय हा त्या तुका कळायचं नाही. नेने रघु खैसून ताक पिऊन गेलो की काय? ना तुका मस्करी वाटता. तुझ्या घराचो घात करू बघता ती वच्ची. तुझ्या घरात जा चालला ना ते तिचेच प्रतापात सगळे. मी म्हणून सावरून घेतोय, पण किती सावरून घ्यायचा? कोणा काय करूचा ना तर करू दे. अण्णा नाही मोहिनीच्या हातातलो अमृताचो हांडो रिकामो करून वरून इलेलो असा. माझा कोणी काय वाकडा करू शकत नाही. हा ला साड रे. 2 घे रे. 2 कोणात? नाही येतोय. आज जरा शांत झोप लागली आहे का? नाहीतर नुसते बडबडत असतात. मेलय मेलय म्हणा. मरणाच्या दारात परत इले होत ना. आमचा रोजचा असाच असता. तू सांग काय गुण इलो? मी अण्णांच्या अंथरुणात तुम्ही दिलेली ती वस्तू ठेवलंय. काय झालं आता कळलाच नाही. आईंनी रघु काकांका बोलावून घेतला नी. त्यांनी चुलीत टाकूक सांगितलं नी ती वस्तू. मी चुलीत टाकलंय, ती चुलच इजली. काय झालाय असा? तुम्ही तर सांगितलं होता की उपाय असा म्हणून. मग या असा कसा झाला? चूल इजली निवास इलो. होय. बरा झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला. तेच चुलीत टाकल्यावर वास इलो तो. आम्ही पण नंतर तुका चुलीतच टाकूक सांगणार होता. काय आहे? वय वय. रघु काकांनी अंगारो दिला निया. वय त्यांनी काय होणार हा? नाही म्हणजे लगेच अंगावर लावून गुण नाही येणार ना. पण आता अण्णांवरचा सगळा टळला, उलटला. बरं सरिता, आहे तुका एक वस्तू देतीत, ती देवासमोर ठेव. मग बघ देव कसं उभं राहावात आणि घरात सगळं व्यवस्थित होईल. आहे वय वय. इले हा. कोणा काय दाखवायचा नाही. वस्तू ठेवताना कोणाशी काय बोलायचा नाही. हा सगळा व्यवस्थित होईल. हा काळजी करू नको. हा बाय. ये मी करतेस. वय. निघतेस. संध्याकाळचो काळो माणूस वाड्यात गेलो. हिंदू गो हिंदू. काय झालं ना? हिंदू खाया दत्ता आणि देवघरात तोडिलेला काय? काय झाला? अरे ह्या बघ समोर काय आता?
नाना हाक मारलास इंदू ह्या देवासमोर पान आणि काळीयो कोणी ठेवला हा की बाय या कोणी ठेवल्यान देवासमोर हे असं एवढं ठेवचा नसता हा चांगल्यातला नाही हा कुणीतरी आणून बसायला हा मग हे कोणी अडून बसवला ना त्याला शोधून काढा. मी सरिता तुका माहित हा कोणी ठेवल्यान आहे काय चालला काय झाला अण्णा ता देवासमोर अहो देवासमोर काळ्याचं एवढं ठेवणत नाही चांगलं नसतं आता कुणी ठेवल्या काय होतं ते ना हा मडा बघितल्यासारखा घाबरतस काय उचला आता मीठ टाक अहो तुम्ही असे जाऊ नको थांबा आहे सर बाजूकराव अहो ईशाची परीक्षा नको थांबा आहे सरच काय होत नाही माका मी टाकतोय अहो जाऊ नको तुम्ही मी पाया पडते तुमच्या ना काय होत नाही असा लय बघितलाय मी माका सांग नाना आता या कोण उचल त्याला हे बघा तुम्ही हसून सगळी चला बघूया बाहेर बघ्या बघ्या उठलो जा कधीत चला अरे काय तो एवढं पानाचं इड हाताने उडवायचं घाबरतात अण्णा नायकाचं घराचं कोण काय वाकडं करू बघेत कोण वाकडं करू बघेत अण्णा नायकाचं घराचं घाबरतात येवा समोर यावा समोर यावा कोण इला सर हिम्मत कशी झाली कोण असा तुम्ही माझ्या मानगुटीवर बसू गेलंस काय झालं अंका इडो उचलू गेले ना म्हणा असं झाला कोण असा मानगुटीवर बसू गेलंस माझ्या कोण असा कोण तुम्ही